सौदी अरेबियाचा पाकिस्तानला आर्थिक दणका. पाकिस्तानला कर्जापोटी दिलेले 6.3 अब्ज डॉलर्स सौदीनं परत मागितले. 17 एप्रिलपर्यंत व्याजासह कर्ज परत करण्याचे पाकिस्तानला अल्टिमेटम. ट्रम्प यांच्याकडून अमेरिकन लष्करात मोठे फेरबदल. लष्कर प्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीची निवृत्ती. जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांनाही हटवलं. FBI संचालक काश पटेलही रडारवर. अशोक खरातचे CDR हाती लागल्याचा अंजली दमानी यांचा दावा. रुपाली चाकणकरांचे खरातला 177 तर एकनाथ शिंदेचे खरातला 17 कॉल. चाकणकरांना अटक करून चौकशी करण्याची दमानी यांची मागणी. खरातच्या शिर्डी जमीन गैरव्यवहार धक्कादायक माहिती उघड. समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये 100हून अधिक खात्यांचा नॉमिनी अशोक खरात असल्याचं उघड. सर्व खाती पोलिसांकडून होल्डवर. काँग्रेस बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका लढवणार. पक्षश्रेष्ठींचा निवडणूक लढवायला हिरवा कंदील. रासप आणि वंचित देणार काँग्रेसला साथ. लोकांच्या प्रश्नावर बोलणं हा गुन्हा आहे का? माझा आवाज दाबलाय, हरलो नाही. राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढांचा निशाणा. नमस्कार, मी अमोल जोशी. टी टाइम न्यूजमध्ये स्वागत आहे. पहिली महत्त्वाची बातमी. युद्धाचा आज आहे दिवस 35वा. भीषण हल्ले सुरूच आहेत. इराणचा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा B1 नावाचा पूल उडवून देण्यात अमेरिका आणि इस्रायलला यश आलंय. अमेरिका आणि इस्रायलनं क्षेपणास्त्रांचा भडीमार करत हा पूल उडवला. या हल्ल्यामध्ये पुलाचे 2 तुकडे झालेत. हल्ल्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय, 95 लोक जखमी झाले. तेहरान आणि करज या 2 शहरांना हा पूल जोडण्याचं काम करतो. तेहरानची लाईफलाईन तोडण्यामध्ये अमेरिकेला यश आलंय. इराणचं सैन्य या पुलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होतं. तर आखाती युद्ध नव्या वळणावर येऊन ठेपलं असताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी फार मोठे फेरबदल लष्करामध्ये करायला गेले. ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना पदावरून हटवलंय. तातडीच्या निवृत्तीचे आदेश त्यांना देण्यात आले. रँडी जॉर्ज हे अमेरिकन लष्कराचे 41वे लष्कर प्रमुख होते. याशिवाय जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांनाही सेवानिवृत्त करण्यात आले. विद्यमान युद्धामध्ये नवी रणनीती आखण्यासाठी जुनं नेतृत्व निवृत्त करण्यात आलं, असं वृत्त अमेरिकी मीडियानं दिलंय. दुसरीकडे FBIचे संचालक काश पटेल हे सुद्धा रडारवर आहेत. तर अमेरिकेचं F-35 हे लढाऊ विमान पाडल्याचा इराणनं दावा केलेला आहे. मध्य इराणवर उडताना हे विमान पाडल्याचं इराणनं म्हटलंय. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज आल्याचा दावाही करण्यात आलाय. अमेरिकेनं मात्र हा विमान पाडल्याचा दावा फेटाळून लावलाय. तर दुसरीकडे इराणचे इस्रायलवर हल्ले सुरूच आहेत. इस्रायलवर हवाई हल्ला करण्यात आलाय. इस्रायलमधील पेटा टिक्वा या शहरावर क्षेपणास्त्र डागण्यात आली. हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर आला. तर अशा प्रकारे इराण आणि इस्रायलमधली हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. इस्रायलमधल्या तेल अवीव शहरावर इराणकडून जोरदार हल्ला करण्यात आला. इराणच्या हल्ल्यामध्ये तेल अवीव शहराचं मोठं नुकसान झालंय.
तर होर्मुझ सामुद्रधुनीबाबत 60 देशांची महत्त्वाची बैठक गुरुवारी रात्री उशिरा झाली। ऑनलाईन झालेल्या या बैठकीमध्ये भारताकडून परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री सहभागी झाले होते। ब्रिटनने ही बैठक बोलावली होती। भारतासह सहभागी सर्वच नेत्यांनी यामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याबाबत चिंता व्यक्त केली। युद्ध लवकरच थांबवून होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची एकमुखी मागणी सर्व देशांनी केली। वास्तवात ही बैठक होर्मुझ सामुद्रधुनीसाठी नौदलाचा वापर करणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रहाच्या पार्श्वभूमीवर झाली। मात्र त्यात यासंबंधी कुठलाही ठोस निर्णय झालाच नाही। तर महिनाभरापासून इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका हा युद्ध संघर्ष सुरू आहे आणि याची धग संपूर्ण जगाला जाणवते। या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्ध संपवण्याचे संकेत देत चर्चा सुरू असल्याची माहिती दिली। मात्र इराण अमेरिकेमधली चर्चा अचानक थांबली असून याबाबतची माहिती इस्रायलला देण्यात आल्याचं इस्रायली वृत्तपत्र इस्रायल हायोमनं म्हटलंय। त्यामुळे युद्धबंदीकडे जगाचं लक्ष लागलेलं असताना आता ही चर्चा फिसकटण्यामुळे पुन्हा एकदा युद्ध संघर्षाचा तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर इराणबाबत अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानं काही दावे केले। इराणची निम्मी क्षेपणास्त्र प्रक्षेपण क्षमता अजूनही शाबूत आहे। हजारो इराणी ड्रोन सक्रिय असून इराणची अनेक क्षेपणास्त्र आणि क्रूज क्षेपणास्त्र सुरक्षित असल्याचा दावा यात करण्यात आला। तर याआधी ट्रम्प यांनी इराणची लष्करी ताकद नष्ट केल्याचा दावा केला होता। هوافضای سپاه به این شهر موشکی آمدند تا از میزان آمادگی نیروهای عمل کننده و تجهیزات तर आखाती युद्ध सुरू असताना दुसरीकडे ट्रम्प यांची उर्वरित जगाशी टॅरिफ वॉरची खुमखुमी शमायचं नाव घेत नाहीये। ट्रम्प यांनी आता औषध निर्मिती कंपन्यांवर 100% आयात शुल्क लागू केलंय। केवळ अमेरिकी कंपन्यांना सूट देण्यात आली आहे। त्यामुळे अमेरिकेमध्ये औषधांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसलाय। अमेरिकेतल्या औषध निर्मिती कंपन्यांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या पेटंट औषधांवर 100% शुल्क आकारलं जाणार असलं तरी कंपन्या प्रशासनाशी करार करून हा कर टाळू शकतात। हे धोरण कंपन्यांना चर्चेसाठी आणि अमेरिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणारं एक माध्यम म्हणून वापरलं जातं। तर औषध निर्मिती कंपन्यांवरच्या टॅरिफबाबत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती घेऊया। अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या पेटंट औषधांवर 100% शुल्क लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय। सरकारी आरोग्य विमा योजनेसाठी स्वस्त दरामध्ये विक्री केली तर 0% शुल्क असेल। अमेरिकेमध्ये 2029 पूर्वी उत्पादन प्रकल्प सुरू करतील त्यांचं शुल्क 100%वरून 20%वर आणलं जाणार आहे। सरकारशी करार करण्यासाठी मोठ्या कंपन्यांना 120 दिवसांची आणि लहान कंपन्यांना 180 दिवसांची मुदत असेल। जेनेरिक औषधांना आयात शुल्कातून वगळण्यात येईल। तर गंभीर आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबियानं मोठा धक्का दिलाय। पाकिस्तानला पूर्वी दिलेल्या कर्जापोटी सुमारे $6.3 अब्ज सौदीनं परत मागितले। चीन नंतर आता सौदीनंही पैसे मागितल्यामुळे पाकिस्तानचं सरकार आर्थिक अडचणीत सापडले। यूएईनं दिलेलं कर्ज 17 एप्रिलपर्यंत व्याजासह परत मागितलंय। विशेष म्हणजे यूएईनं या कर्जावरील व्याजदर 3%वरून थेट 6.5% इतका वाढवलाय। पाकिस्तान सध्या इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हीच बाब सौदीला खटकल्याची माहिती आहे। पाकिस्तान इराणला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यूएईनं आता पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे। तर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसलाय। इराण इस्रायल संघर्षामध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानमध्येच कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झालाय। पाकिस्तानमध्ये इंधन दरांनी उच्चांक गाठलाय। पेट्रोल 458 रुपयांवर तर डिझेल त्याहीपेक्षा महाग म्हणजे 520 रुपयांवर पोहोचलाय। इराण इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटाचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर झालाय।
तर उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलंय। तसंच राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसंच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। एलपीजीच्या काळ्या बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले। तसंच दरवाढ किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले। तर युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। परभणी शहरातल्या 7 पैकी 7 गॅस पंपांवर एलपीजी संपलाय। 2 दिवसांपासून गॅस उपलब्धच नाही। त्यामुळे अनेक ऑटो चालकांना आपली रिक्षा बंद ठेवावी लागली आहे। सरकारनं लवकरात लवकर एलपीजी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी रिक्षा चालकांकडून केली जाते। तर चांदा ते बांदा गॅस पाईप पोहोचवण्यासाठी आता सरकारनं धडाकेबाज पाऊल उचललंय। प्रत्येक जिल्ह्यातील गॅस पुरवठा कंपन्यांची नावंही जाहीर करण्यात आली आहेत। केंद्राच्या आदेशानुसार राज्यभरात विविध शहरांमध्ये गॅस वितरण वाढवण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे। सर्व परवानग्यांची अनिवार्यता 30 जूनपर्यंत काढून त्या परवानग्या मिळाल्या आहेत असं समजून काम सुरू करा असे आदेश महाराष्ट्र सरकारनं दिले। एलपीजी वापरावर मर्यादा असल्यामुळे पीएनजी पुरवठा वाढीवर भर देण्यात येतोय। 24 तासांच्या आत परवानगी द्यावी। स्थानिक स्वराज्य शाखेच्या परवानगीची गरज नसेल। परवानग्यांसाठी लागणाऱ्या शुल्काची आकारणीही रद्द झाली आहे। ज्या ज्या शहरातून गॅस वितरणाची लाईन जाते तिथे घरगुती व्यावसायिक आणि व्यापारी उद्योगासाठी पीएनजी पुरवठ्याची परवानगी दिली जाईल। महानगर गॅस लिमिटेड कंपनीसह गुजरात गॅस, टोरेंट गॅस आणि IMCL, APOIL, महाराष्ट्र नॅचरल गॅस, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, अदानी टोटल, मेगा गॅस डिस्ट्रीब्युशन, HCG नागपूर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये गॅस पुरवठा करणार आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 वर्षांपूर्वी BPCL कंपनी घरोघरी पाईपलाईनद्वारे पीएनजी गॅसचा पुरवठा करेल असं सांगितलं होतं। मात्र 2 वर्षांनंतर केवळ शहरातल्या काही भागांमध्येच पाईपलाईननं गॅस पुरवठा होत असल्याचं समोर आलंय। शहरातील झोन 5, झोन 8, झोन 9 या भागामध्ये या पाईपलाईननं गॅस दिल्याचं कंपनीनं सांगितलंय। मात्र अनेक ठिकाणी रस्त्यापासून ते स्वयंपाकघरातल्या गॅस शेगडीपर्यंत पिवळा पाईप बसवला, मीटरही बसवले, मात्र अद्यापही अनेक भागामध्ये गॅसची पाईपलाईन आलेली नाही। हो घेते घेते। छत्रपती संभाजीनगर शहरात साधारणपणे 2 वर्षापूर्वी घरोघरी गॅस पुरवठा केला जाईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आली। एक उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला। मात्र आत्ताची शहरातल्या काही भागातली स्थिती अशी आहे की हे अशा पद्धतीची गॅसची पाईपलाईन येऊन पोहोचलेली आहे। अनेक ठिकाणी असे मीटर देखील पोहोचलेले आहेत। मात्र संपूर्ण शहरामध्ये जी पीएनजी गॅसचा पुरवठा या ठिकाणी होणं गरजेचं होतं तो अद्याप सुरू झालेला नाही। आत्तापर्यंत जी BPCL कंपनी आहे त्याचे जे MK जाधव म्हणून आहेत अधिकारी, त्यांच्याशी आम्ही या सगळ्या संदर्भात फोनवरून माहिती घेतली। त्याद्वारे त्यांचं असं म्हणणं आहे की शहरामध्ये 12,142 कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यातले जे 1,435 कनेक्शन्स हे ॲक्टिव्ह आहेत आणि ज्या भागामध्ये हा गॅस सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये झोन 5, झोन 8, झोन 9, त्याचबरोबर बजाजनगर, कुंभेफळ आणि अन्य काही भागामध्ये अशा पद्धतीची गॅसची पाईपलाईन त्यांनी सुरू केली आहे। मात्र सध्याची स्थिती अशी आहे हे पाईप गॅस म्हणजे गॅसच्या शेगडीपर्यंत पोहोचलेत। मात्र खाली आपण पाहिलं तर खाली कुठेही त्याला कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। फक्त पाईपलाईन अनेक भागामध्ये या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधूयात की हे पाईप कधी बसले तुमच्या गल्लीमध्ये? हे पाईप बसून जवळपास 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। बरं, तरी अजून अद्यापही ह्याची काही सेवा सुरू झालेली नाहीये आणि आता गॅसमुळे पण खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत घरोघरी। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। पुढची बातमी आहे हिंगोलीहून।
गेल्या 2 दिवसांपासून हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळी वाऱ्यानं हिरावला गेलाय. याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसलाय. आंब्यापाठोपाठ पपईच्या फळबागांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याचा फटका बसलाय. वसमतमधील हापसापूरमधले शेतकरी बबनराव सवंडकर यांच्या शेतातील 1.5 एकरावरील पपईच्या फळबागेला या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. हजारो रुपये खर्च करून लहानाची मोठी केलेली पपईची बाग ऐन फळांच्या तोडणीच्या वेळी अशा पद्धतीने उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले. तर लातूर जिल्ह्यामध्ये बुधवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातल्या 87 गावांमध्ये सुमारे 1345 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली आहेत. तर 1874 शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय. शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये शेती पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. आंबा आणि ज्वारी पिकांचं 33% जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकाला मोठा फटका बसलाय. आधीच पिकांचं उत्पादन कमी होतं, त्यातच पावसामुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी हतबल झालाय. दुसरीकडे आखातातल्या युद्धामुळे आंबा निर्यातीमध्ये अडचणी येत आहेत. बऱ्यापैकी मॅच्युअर होतोय आंबा आणि त्याच्यावरती अजून पाऊस पडला तर वरून आंबा कुजायला लागणार आणि त्यात आंबा कमी आणि त्यात आखाती देश जे काही युद्ध चालू आहे त्याचं सुद्धा कारण मिळालेलं आहे. कारण ओव्हरऑल एक्सपोर्ट होत नाही आहे. त्याच्यामुळे सगळीकडूनच शेतकऱ्याला मार मिळतोय. आम्हाला जी काय मदत मिळावी ती भरघोस मिळावी, जेणेकरून जे काय शेतकऱ्यांच्या डोक्यात जे काही कर्ज वाढलेलं आहे त्याला ते भरण्यास मदत व्हावी म्हणून. क्रेनवर चढताना शिडीवरून घसरून तरुण ऑपरेटर 40 फूट खोल पाण्यात पडला. पोहता न आल्यामुळे तरुणाचा मृत्यू. पुण्यातल्या हवेली तालुक्यातील रिंग रोडच्या कामादरम्यान अपघात. अहिल्यानगर पारनेर तालुक्यामध्ये शासनामार्फत नुकसानीचे पंचनामे सुरू. गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे. तर तातडीनं पंचनामे होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तर सातपुड्यातील उमराणी गावात झालेल्या गारपिटीमुळे कैरी उत्पादक शेतकरी संकटात सापडला. गारपिटीमुळे झाडावरच्या कैऱ्या गळून पडल्यामुळे आमचूर उद्योगाला फटका बसण्याची शक्यता. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या वाकद गावामध्ये अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका. अरुण बडवर या दिव्यांग बांधवानं शारीरिक अडचणींवर मात करत कांद्याचं उत्पादन घेतलं. मात्र अवेळी आलेल्या पावसामुळे कांदा पिकाचं प्रचंड नुकसान. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या हापसापूर गावात फळबागांसह पपई पिकाला मोठा फटका. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. शेतकरी हताश. नुकसानग्रस्त भागांचे तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेती पिकाचं नुकसान. कलिंगड, कांदा, डाळिंब, आंबा, गहू या पिकासह इतर पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू. भंडाऱ्यामध्ये अवकाळीमुळे 302 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान. मका, आंबा, पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांना फटका. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीनं करण्याचे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सावंत कुमार यांचे आदेश. धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. भूम तालुक्यातील चिंचपूरमध्ये द्राक्ष बागेचं मोठं नुकसान. नातवानं काबाड कष्ट करून पिकवलेली बाग जमीनदोस्त झाल्यामुळे आजीच्या डोळ्यात अश्रू. वैनगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्यामुळे गोंदिया शहराला पाणी टंचाईचा धोका. पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये म्हणून जलजीवन प्राधिकरणाकडून उपाययोजना. पुजारीटोला धरणाचं पाणी वैनगंगा नदीमध्ये सोडणार. साताऱ्याच्या पाटणमधील सोनवडे गावच्या नवलाई देवीची यात्रा उत्साहात संपन्न. शेकडो भाविकांची यात्रेला उपस्थिती. देवीचा छबिना आणि सासनकाठी नाचवून यात्रा साजरी करण्याची परंपरा. तर गुलालाची उधळण करत केला देवीच्या नावाचा जयघोष. हिंगोलीच्या वसमतमध्ये दुर्गादेवी यात्रेनिमित्त रथोत्सव. शेकडो वर्षांची जुनी परंपरा आजही कायम. पुरुंदा गावाचं ग्रामदैवत असलेल्या दुर्गादेवीची यात्रा सुरू. रात्री सुद्धा रथोत्सवाला मोठी गर्दी.
धाराशिवच्या येरमाळा या ठिकाणी येडेश्वरी देवीच्या यात्रेचा उत्साह राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविक येरमाळ्यामध्ये पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. जळगावच्या मन्यारखेडा गावाजवळ श्री बद्रीनाथ संस्थानाच्या विश्वातील एकमेव ग्रह राशी नक्षत्र मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा. प्रसादजी महाराजांच्या हस्ते कलशारोहण. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये तारागिरी अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेटच्या कमिशनिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सीडीएस जनरल अनिल चौहान आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी. आटिंगलमध्ये फडणवीसांनी केरळमधील प्रसिद्ध चेंडा हे पारंपरिक वाद्य स्वतः वाजवलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर. तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराला दिली भेट. राघव चड्डांच्या पोस्टनंतर आम आदमी पक्षाचा पलटवार. राघव चड्डा समोशाबद्दल बोलायचे पण मतदार याद्यांच्या घोळाबद्दल बोलत नव्हते. तसंच अरविंद केजरीवालांच्या अटकेबद्दल त्यांनी शब्दही काढला नाही. आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांची प्रतिक्रिया. अभिनेता आणि टीव्ही के प्रमुख विजय यांचा उमेदवारी अर्ज दाखल. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी पूर्व तिरुचिरापल्ली मतदारसंघातून शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज. तेजस लढाऊ विमानं पुन्हा उड्डाणासाठी सज्ज. तांत्रिक बिघाडामुळे फेब्रुवारीपासून उड्डाणं बंद. विमानांच्या सॉफ्टवेअरमधील दोष HAL कडून दूर. विमानं पुढील आठवड्यापासून आकाशात झेपावणार. यानंतर एक महत्त्वाची अपडेट. आम आदमी पार्टीनं राज्यसभेमध्ये मोठा संघटनात्मक बदल केलाय. पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी आता अशोक कुमार मित्तल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या बदलानंतर राघव चड्ढांनी व्हिडिओ पोस्ट केलाय. आम आदमी पक्षावर त्यांनी निशाणा साधलाय. तर राघव चड्ढांच्या पोस्टनंतर आम आदमी पक्षानंही पलटवार केलाय. राघव चड्ढा समोशाबद्दल बोलायचे, मतदार याद्यांच्या घोळाबद्दल मात्र बोलत नव्हते. अरविंद केजरीवालांच्या अटकेवरही त्यांनी एकही शब्द काढला नाही, असं आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं. क्या जनता के मुद्दे उठाना, पब्लिक इश्यूज पे बात करना कोई अपराध है? क्या मैंने कोई गुनाह कर दिया, कोई गलती कर दी? हैव आई डन समथिंग रॉन्ग? ये सवाल आज मैं इसलिए पूछ रहा हूं क्योंकि आम आदमी पार्टी ने राज्यसभा सेक्रेटेरिएट को ये कहा है कि राघव चड्ढा के पार्लियामेंट में बोलने पर रोक लगा दी जाए. जी हाँ, आम आदमी पार्टी ने पार्लियामेंट को ये सूचित किया है कि राघव चड्ढा को पार्लियामेंट में बोलने का मौका ना दिया जाए. अब भला कोई मेरे बोलने पर रोक क्यों लगाना चाहेगा? मैं तो जब बात करता हूं देश के आम आदमी की बात करता हूं. कि देश के लिए असली मुद्दे हमें निडरता से और साहस से उठाने पड़ेंगे और भारतीय जनता पार्टी की आंख में आंख डाल के आपको मुद्दे उठाने पड़ेंगे. वरना देखिए, आपकी जो सॉफ्ट मुद्दे हैं उनसे उनको कोई फर्क नहीं पड़ता. बल्कि भारतीय जनता पार्टी तो कल से आपको सोशल मीडिया पे सपोर्ट कर रही है. आप इसके बारे में सोचिएगा और देखिएगा कि आप कहाँ से चले थे और कहाँ आ गए और देश को किन चीज़ों की ज़रूरत है और आप कैसे बेहतर कर सकते हैं. पुढची बातमी. नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. या अवकाळीचा फटका साठवून ठेवलेल्या मक्यालाही बसलाय. मनमाडमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या मक्याला फटका बसला. शेकडो क्विंटल मका पावसानं भिजलाय. त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. काल संध्याकाळी जो अचानक पाऊस झाला, त्या पावसामुळे अचानक पाऊस इतका जोरात होता आणि वारा इतकं सुसाट्याचं होतं, मक्यावर टाकलेले आमचे कागद पूर्ण उडून गेले आणि अतिशय प्रचंड लाखोच्या याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि जो नुकसान झालेला मका हा पूर्ण भिजलेला आहे. पावसामुळे पूर्ण भिजल्यामुळे मकाची क्वालिटी खराब झालेली आहे. जो माल एक्सपोर्ट होणार होता तो एक्सपोर्ट होणार नाही. त्याची क्वालिटी खराब झाल्यामुळे हा माल आम्हाला स्टार्च कंपन्यांना विकावा लागणार आहे आणि लाखोमध्ये आमचं नुकसान आहे. आमची शासनाकडे एकच विनंती आहे की आमचा या मालाचा पंचनामा करून आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई भेटली तर बरं होईल. तर लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसलाय.
गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालंय. अहमदपूर तालुक्यातील सताळा या ठिकाणी एका टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय. जवळपास 1.5 एकरातल्या टरबूजांचं नुकसान झालंय. त्यामुळे फळ उत्पादक आर्थिक संकटात सापडलेत आणि लवकरात लवकर सरकारनं मदत द्यावी अशी मागणी होतीये. तर कालच्या पावसामुळं आणि टेम्परेचरमुळं आपलं 80% नुकसान झाले. आता 20% लागलं आपल्या हाती थोडं बहुत, पण 80% नुकसान झाले. तर आपलं एवढंच म्हणणं आहे की सरकारच्या थोडं बहुत झालं मदत अपेक्षा आहे आमची. तर धाराशिवच्या येरमाळ्यामधील येडेश्वरी देवीच्या यात्रेतला आज पालखी उत्सव पार पडला. या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध भागातून लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले. यावेळी देवीच्या पालखीवर भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. पुढची बातमी. रायगड जिल्ह्यातल्या नागोठणे परिसरामध्ये भीषण बस अपघात झालाय. या दुर्घटनेमध्ये 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर 22 जण जखमी झाले. पनवेलहून गोव्याकडे निघालेल्या खासगी प्रवासी बसमध्ये एकूण 46 प्रवासी होते. अपघातामध्ये प्रवासी खाली फेकले गेल्यामुळे जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या 3 प्रवाशांना पुढच्या उपचारासाठी इतर रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय तर उर्वरित 19 जखमींवर MGM रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुढची बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्ह्यानुसार पक्ष बांधणीचं नियोजन केलंय. लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा अशा सूचना राज ठाकरेंनी मनसेच्या संपर्क प्रमुखांना दिल्या आहेत. मनसेच्या जिल्ह्यातील संपर्क प्रमुखांची अधिकृत यादी देखील लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तर मुंबईतल्या भूमिगत गटारांना आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार मिळणार आहे. मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होतोय. गटारांची दुरुस्ती आणि मजबूतीकरणासाठी पालिकेचा हा मोठा प्रकल्प असणार आहे. देशात पहिल्यांदाच जिओपॉलिमर लाइनिंग ट्रेचलेस टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील 27 गटार पट्ट्यांवर या अंतर्गत काम करण्यात येईल. एकूण 14.28 किलोमीटर लांबीच्या गटारांचं नूतनीकरण होणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ब्रिटिशकालीन गटारांचं आयुष्य किमान 50 वर्षांनी वाढेल. तसंच मुसळधार पावसाच्या वेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी जी क्षमता आवश्यक असते ती देखील लक्षणीयरित्या वाढणार आहे. तर भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये गाजत असताना नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 63 वर्षीय व्यक्तीचा टॅब आणि हार्ड डिस्क चोरून ऑफिस बॉयनं आपल्या 3 साथीदारांसह अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलिसांनी 4घांना बेड्या ठोकल्यात. अशोक बकरे नावाच्या ऑफिस बॉयनं 63 वर्षीय व्यक्तीकडे 12 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी फिर्यादीनं तक्रार केली. त्यानंतर सातपूर पोलीस आणि क्राईम ब्रँच यांनी सापळा रचला आणि 4घांना अटक केली. दरम्यान स्वतःला पत्रकार म्हणणाऱ्या या व्यक्तीच्या हार्डडिस्कमध्ये 2003 पासून ते 2025 पर्यंतचे अनेक महिलांसोबतचे व्हिडिओ असल्याचं समोर आलंय. या महिलांचे व्हिडिओ त्यानं का स्टोअर केले, किती महिलांच्या तो संपर्कात होता, त्याच्या विरोधामध्ये कोणत्याही महिलेनं अद्याप तक्रार का केली नाही, असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत आणि पोलीस याचा शोध घेत आहेत. निश्चित कारण मी जसं आपल्याला सांगितलं की जरी ह्या मूळ गुन्ह्यातल्या फिर्यादीला जरी त्याला खंडणी मागितली गेली असेल किंवा ब्लॅकमेल केलं गेलं असेल तरी अधिक तपासांती आता याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात
त्यात जर काही पीडित महिला असतील त्या जर का समोर आल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध देखील गुन्हे जर का दाखल झाले तर ती शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि तो देखील आरोपी त्याच्यामध्ये होऊ शकतो. माझं सगळ्यांनाच आव्हान आहे की याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे आपण सगळ्यांनी देखील त्याच्यामध्ये गोपनीयता बाळगली पाहिजे आणि त्यामुळे ती गोपनीयता बाळगून आम्ही याच्यामधल्या ज्या कोणी महिला असतील त्यांच्याशी आम्ही संपर्क निश्चितपणे करणार आहोत. एक विशेष तपास पथक पण आम्ही त्यासाठी आमच्या अंबड डिव्हिजन मधल्या अधिकाऱ्यांचं, क्राईम ब्रांचचं आणि महिला अंमलदारांचं किंवा अधिकाऱ्यांचं आम्ही गठीत करत आहोत आणि त्याच्या आधारावरती तपास करून मग फर्दर याच्यात जर काही महिलांच्या शोषणाचा काही प्रकार झालेला असेल तर त्याच्यात देखील पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. पुढची बातमी. चांदा ते बांदा गॅस पाईप पोहोचवण्यासाठी आता सरकारनं धडाकेबाज पाऊल उचललंय. प्रत्येक जिल्ह्यातील गॅस पुरवठा कंपन्यांची नावंही जाहीर करण्यात आली आहेत. केंद्राच्या आदेशानुसार राज्यभरामध्ये विविध शहरात गॅस वितरण वाढवण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. सर्व परवानग्यांची अनिवार्यता 30 जूनपर्यंत काढून त्या परवानग्या मिळाल्या आहेत असं समजून काम सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारनं दिलेत. LPG वापरावर मर्यादा असल्यामुळे PNG पुरवठा वाढीवर भर देण्यात येतोय. 24 तासांच्या आत परवानगी द्यावी. स्थानिक स्वराज्य शाखेच्या परवानगीची गरज नसेल. परवानग्यासाठी लागणाऱ्या शुल्काची आकारणीही रद्द झाली आहे. ज्या ज्या शहरातून गॅस वितरणाची लाईन जाते तिथे घरगुती, व्यावसायिक आणि व्यापारी उद्योगासाठी PNG पुरवठ्याची परवानगी दिली जाईल. महाराष्ट्र गॅस लिमिटेड कंपनीसह गुजरात गॅस, टोरेंट गॅस, IMCL, APOIL, महाराष्ट्र नॅचरल गॅस, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, अदानी टोटल, मेगा गॅस डिस्ट्रीब्युशन, HCG नागपूर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गॅस पुरवठा करणार आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.